नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि GK जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र शासनाने जी नवीन योजना काढलेली आहे ट्रॅक्टर अनुदान योजना, याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगलवर येऊन महाडीबीटी फार्मर हे टाईप करायचं आहे। त्यानंतर टाईप केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस म्हणजेच महाडीबीटी सर्च होईल। जी 1 नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसत आहे फार्मर स्कीम, त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे mahadbt.maharashtra.gov.in। या वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल। मित्रांनो, असं इंटरफेस दिसून आल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी ID प्रविष्ट करा, म्हणजेच फार्मर ID त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। शेतकऱ्याचा फार्मर ID टाकल्याच्या नंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP सेंड करण्यात येईल। मित्रांनो, शेतकरी फार्मर ID असल्याशिवाय हे फॉर्म तुम्ही भरू शकत नाही। मित्रांनो, ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या। एक OTP तुमच्या मोबाईलवर सेंड करण्यात येईल, तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। मित्रांनो, एखाद्या वेळी OTP यायला थोडासा वेळ लागत आहे, त्यामुळे तुम्ही वेट करू शकता। मित्रांनो, त्या ठिकाणी थोडा वेट करून OTP त्या ठिकाणी समाविष्ट करायचा आहे। OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे, एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर एक इंटरफेस दिसून येईल, जे की तुम्ही तुमच्या लॉग इन प्रोफाईलवर जाल। या ठिकाणी तुमच्या लॉग इन प्रोफाईलवर तुम्ही गेलेले आहेत। वैयक्तिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। संपूर्ण 100% प्रोफाईल तुम्हाला भरायची आहे। या ठिकाणी मी प्रोफाईल भरलेली आहे। मित्रांनो, माझी 100% प्रोफाईल भरलेली असल्यामुळे त्या ठिकाणी 100% येत आहे। तुम्ही देखील तुमची प्रोफाईल ही 100% भरून घ्यायची आहे आधी, त्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे। मित्रांनो, 100% भरल्याच्या नंतर तुम्हाला डाव्या साईडला घटकांसाठी अर्ज करा या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर कृषी यांत्रिकीकरणामध्ये बाबी निवडा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, त्यावर क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल। त्यामध्ये सर्वात आधी मुख्य घटक या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये जे 1 नंबरचं ऑप्शन आहे ते घ्यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर तपशील यावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर ही योजनेचं नाव निवडायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर खाली सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला 2WD किंवा 4WD असं दिसून येत आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही कोणतेही एक ऑप्शन घेऊ शकता। मी 4WD 4WD घेत आहे। त्यानंतर श्रेणी निवडायची आहे। मित्रांनो, श्रेणीमध्ये 3 पॉईंट दिलेले आहेत, त्यामध्ये कोणते पण पॉईंट तुम्ही घेऊ शकता। 31 ते 40 PT OFC किंवा मग 40 ते जे काही असेल ते तुम्ही घ्यायचं आहे। मी 2 नंबरचं पॉईंट घेत आहे। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला डायलॉग बॉक्सवर क्लिक करून दिलेली माहिती सर्व बरोबर आहे हे कन्फर्म करून जतन करा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल। त्यानंतर यस करून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि परत एकदा घटकांसाठी अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर अर्ज सादर करा हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। त्या अर्ज सादर करा या नावावर या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कोणत्या घटकासाठी अर्ज सादर केलेला आहे। त्या ठिकाणी एक डायलॉग बॉक्स येतो, तो डायलॉग बॉक्स तुम्हाला ओके करून खाली पहा या बटनवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, पहा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपण कोणत्या घटकासाठी अर्ज केलेला आहे तो तपशील त्या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला। त्यानंतर खाली डायलॉग बॉक्सवर क्लिक करून योजनेअंतर्गत सर्व माहिती ही अटी शर्ती लागू आहेत आणि सर्व मी मान्य केलेलं आहे असे क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायची आहे। मित्रांनो, पेमेंट हे 23 रुपये 60 पैसे तुम्हाला पेमेंट करायची आहे। या ठिकाणी मी पेमेंट करून घेत आहे। पेमेंट केल्याच्या नंतर अशा प्रकारची पावती तुम्हाला मिळून जाईल, अर्जाची पोच पावती असणार आहे। मित्रांनो,
23 रुपयाची पेमेंट मी सक्सेसफुल केलेली आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला त्या प्रकारची जी पोचपावती आहे ते ठिकाणी भेटून जाईल तुम्हाला. अशा प्रकारे या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.